क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती समारोह दिनांक 3 जानेवारी 2025 रोज शुक्रवारला दुपारी 12 वाजता कल्याणी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे कार्यालय बाजार चौक साकोली येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती थाटामाटात साजरी करण्यात आली। कार्यक्रमाचे उद्घाटन श्री विजय नंदा गवली अध्यक्ष कमरेड शिवकुमार गढ़वीर राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य साकोली और मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम साजरे करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव शैलेंद्र गढ़वीर, संचालन कुमार श्रद्धा बाते, आभार प्रदर्शन उज्ज्वला बोरकर यांनी केले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रियंका वडवाईक, संगीता बडवाईक, अलका निपाणे, वैशाली सोनवणे, रेणुका दलवड़े, भाग्यश्री डोळे, फर्जुना शेख, रेखा कुथे, संध्या बेलेकर यांनी अथक परिश्रम केले। पाहत हैड बातम्या भारत न्यूज 24 वर संदीप सोनवानेची रिपोर्ट। माझे नाव रेणुका रूपचंद दरवडे, मुक्काम जांभरी सडक। हे कल्याणी बहुउद्देशीय शिक्षण संस्था आहे, याच्यावर तुमचं मत काय आहे? ही कल्याणी बहुउद्देशीय शिक्षण संस्था अतिशय महत्त्वाची शिक्षण संस्था आहे। या शिक्षणामार्फत स्त्रियांचा विकास घडून येतो। स्त्रियांना काही मोलमजुरी करता येत नाही का स्त्रियांना, त्या सर हे आम्हाला दर महिन्याला पैसे वगैरे देतात, त्याच्यातून आम्ही आपल्या गरजा पूर्ण करतो। मुलांचे आरोग्य, शिक्षण या मूलभूत गरजा हे किनी मुख्य या संस्थेने आजपर्यंत कोणते कार्यक्रम आणि काय राबवलेले आहेत? सर, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगायचं म्हटलं तर या संस्थेची खूप अशी जिल्ह्यामध्ये किंवा तालुक्यामध्ये ओळख नाही, पण संस्थेने जे कार्यक्रम या तालुक्यासाठी राबवलेले आहेत ते महत्त्वपूर्ण कार्यक्रम संस्थेने राबवलेले आहेत। महत्त्वाचा विषय आहे की आम्ही साकोली आणि लाखनी तालुक्यामध्ये ज्या ग्रामपंचायत आहेत त्या ग्रामपंचायतच्या अंतर्गत म्हणजे ज्या गाव येतात त्या गावाची नोंदवही, म्हणजे त्या गावामध्ये पशु किती आहेत, पक्षी किती आहेत, प्राणी कोणते आहेत, फळझाडं कोणते आहेत, वनस्पत्या कोणत्या आहेत, या सर्वांची एक नोंद आणि त्या गावचा पूर्ण इतिहास आम्ही त्या नोंदवहीच्या माध्यमातून ग्रामपंचायतला सोपविला। त्याच्यानंतर आमचा दुसरा प्रोग्राम होता, मी माझ्या संस्थेचं आणि नाबार्ड आणि विदर्भ ग्रामीण बँक या तीनही लोकांचं एक टाईप होतं आणि त्या टाईपनुसार आम्ही ज्या तालुक्यामध्ये साकोली आणि लाखांदूर तालुक्यामध्ये ज्या महिलांना व्यावसायिक लोन बँकेकडून उपलब्ध होत नव्हता, तो कसा उपलब्ध करून देता येईल, त्यांना व्यवसाय कसा उभा करता येईल, त्या पद्धतीने आम्ही JLG एक प्रोजेक्ट राबवलेला होता। त्या JLG प्रोजेक्ट म्हणजेच संयुक्त देयता समूह, त्यामध्ये 5 महिलांचा आम्ही एक संयुक्त गट तयार केला आणि त्या अंतर्गत त्या महिलांना आपल्या स्वतःचा व्यवसाय उभा करण्यासाठी, आपल्या त्या व्यवसायातून आपल्या परिवाराचं पालनपोषण ज्या काही गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी त्यांना बँकेतून आम्ही 2.5 लाख रुपयापर्यंतची मदत केली। आणि असे एकच नाही तर साकोली आणि लाखांदूर तालुक्यामध्ये 400 महिला गट तयार करून त्यांना आम्ही कोटी रुपयांचं एक व्यावसायिक लोन त्या माध्यमातून राबवला। आणि सध्या आता माझ्याकडे जो आमच्या संस्थेकडे जो क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन जी योजना आहे ती योजना संदीप सोनवाने, भारत न्यूज 24 मधून आलेला आहो मी। तर आज इथं 3 जानेवारीला आपलं क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंतीनिमित्त कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे। तर आमच्यासोबत आहेत शैलेश गणवीर सर, तर यांची मुलाखत घ्यायची आहे आपल्याला। तर सर, तुम्ही जे संस्था राबवलेली आहे, जो कार्यक्रम राबवलेला आहे, तर कशा माध्यमातून? सर्वप्रथम आपण या आजच्या सावित्रीबाई जयंतीच्या कार्यक्रमाची लाईव्ह घेण्यासाठी या ठिकाणी आलात, त्याबद्दल मी या चॅनलचं मनपूर्वक आभारी आहे। आणि तुमचा प्रश्न होता की आपण या तालुक्यामध्ये आणि ज्या ठिकाणी तुम्हाला सामाजिक कार्यकर्ता या पदावर मी काम करीत आहे। माझं नाव रामदास आहे आणि 1 वर्ष झाला या संस्थेला जोडून आहे। त्याच्या अगोदर महिलांना जे बचत गटाचे लोन दिले 2.5 लाखापर्यंत ते आम्ही आमच्या संस्थेमार्फत दिले। आणि आता सध्या वर्तमानमध्ये क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना हा प्रोजेक्ट आमच्या संस्थेला मिळालेला आहे। तर या संस्थेमार्फत
आम्ही प्रत्येक जे लाभार्थी आहेत म्हणजे ज्याची आई किंवा वडील मरण पावले आहेत किंवा ते दुर्धर आहेत तर अशा बालकांना 0 ते 18 वर्षातील 2250 रुपये शासनाकडून त्यांना मिळतात. तर त्यांचे फॉर्म आम्ही फिलअप करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्या महिला आहेत एक पालक म्हणतो आपण त्यांना, तर त्यांची आर्थिक स्थिती खूप ढासळलेली आहे. तर त्यांना आमच्या संस्थेमार्फत काय करता येईल नवीन प्रोजेक्ट याचासुद्धा आम्ही विचार करत आहोत आणि त्या दृष्टीनं आमचं योगदान आता समोर वाढत आहे. सरकारकडून माग म्हणजे आता 2250 मिळतात पण ते दर महिन्याला मिळत नाही की त्यांचं काही म्हणजे मुलांचं जे आपण काय म्हणतो दैनंदिन गरजा राहतात ते 4-5 महिन्यातून मिळतात. तर सरकारने प्रत्येक महिन्यात 2250 रुपये टाकावे आणि त्याचबरोबर काय त्याच्यामध्ये काही जर वाढीव करता येईल जसे 4000, 4500. आता आपलं उत्तर प्रदेश राज्य आहे तिथे 4000 मिळतात. तर महाराष्ट्रात का नाही मिळत? महाराष्ट्रात हा आपला अपर कॅपिटल आहे, मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. महाराष्ट्र सरकारने 5000 द्यावे अशी मी त्यांना विनंती करतो. सरकारने तर लाडकी बहीण योजना चालू केली ना, लाडकी बहीण योजना चालू केली तर त्याच्यामध्ये ठीक आहे, तो त्यांचं मॅटर आहे, त्याच्याविषयी आपण काही बोलू शकत नाही. प्रत्येक योजना चांगलीच असते. आता त्यांना लाभ कोण देतो म्हणजे कोण फॉर्म भरतात ते सरकारने ठरवलं. ठीक आहे. त्या संस्थेमध्ये तुमचं पद काय आहे? माझं नाव दिलहर रामचंद्र बनसोड. मी कल्याणी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेमध्ये सामाजिक कार्यकर्ता या पदावर आहे. ह्या पदावर आहात तुम्ही, तर ह्या पदावर तुम्ही असून काय कार्य केले? तुमच्या जे संस्था आहे, आता तुम्ही कार्यकर्ता आहे म्हणजे, तर ह्या संस्थेने काय राबवलेले, कोणती योजना राबवलेली आहे? आतापर्यंत ह्या संस्थेने जवळपास 6 महिन्यापासून या ठिकाणी मी फील्ड वर्कर सुद्धा आहे आणि टेबल सुद्धा करतो. तर जे शासनाची क्रांतीज्योती सावित्रीबाई योजना आहे ते प्रामुख्यानं याच प्रकल्पावर आमचं काम सुरू आहे. तर आमच्या संस्थेमध्ये आम्ही एकूण 4 कर्मचारी आहोत. 4ही कर्मचाऱ्याच्या आमचा जो कॉर्डिनेशन आहे म्हणजे समजून घेण्याची जी पद्धत आहे ते एका कुटुंबाप्रमाणे ते आमची एक संस्था नसून एक कुटुंबसुद्धा आहे. आम्ही कुटुंब मानतो आणि आमच्या कुटुंबातील सदस्य जे आम्ही 200 महिलांसोबत काम करतो त्यांना आम्ही सदस्य मानतो. आणि त्यांच्या सामाजिक आर्थिक हा जे जीवनमान आहे म्हणजे ते आर्थिक दृष्टीनं किंवा शैक्षणिक दृष्टीनं कशा सक्षम होतील या दृष्टीने सुद्धा आमची कल्याणी संस्था ही नेहमी सातत्यानं प्रयत्नात असते. तसेच ज्या एकल महिला आहेत, या आमच्याकडे सध्या 200 एकल महिला आहेत, त्यांना सामाजिक क्षेत्रात म्हणा, शैक्षणिक क्षेत्रात म्हणा किंवा अजून शासनाच्या ज्या विविध कल्याणकारी योजना आहेत त्या कशा मिळवून देता येईल त्यांची एक माहिती किंवा जनजागृती ह्या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांच्या मीटिंग्स घेऊन, बैठका घेऊन आम्ही सातत्याने करत असतो. आणि त्या पण महिन्यातून एकदा मीटिंगला आवर्जून येतात, ऐकून घेतात. आमचे माननीय कुटुंब प्रमुख संस्थेचे सचिव शैलेंद्र गणवीर सर वारंवार त्यांच्या संपर्कात फोनच्या माध्यमातून, प्रत्यक्ष भेटीच्या माध्यमातून असतात. आणि त्याच्यानंतरही आमची संस्था अजून विविध प्रकारचे उपक्रम आणून आम्ही त्या 200च लाभार्थ्यांना नाही तर अजून जेवढा साकोली तालुका आहे आणि ज्या वंचित महिला, एकल महिला आहेत यांना आर्थिक दृष्टीने सक्षम कसे बनवता येईल हा एक आमच्या कल्याणी संस्थेचा उद्देश आहे. संस्था समोर जावं ही तुमची इच्छा आहे ना, तर येणाऱ्या महिलांसाठी तुमचं काय बोलणं आहे? कॉलेज नाही आहे त्यामुळे तिथे सरांचं असं मत आहे की नर्सिंग कॉलेज सुरू करावी आणि तसंच शाळा पण सुरू करण्याचा नियोजन आहे, ते नंतरचं आहे. त्यामुळे मी काय बोलू शकते? सरकारकडून तुमची मागणी काय आहे मग या विषयावर? सरकारकडून माझी अशी माग आहे की ज्या महिलांना बालसंगोपन करण्यासाठी 2250 रुपये मिळत आहे ते महिन्याला मिळत नाही. त्यामुळे मी सरकारला अशी विनंती करते की त्यांनी महिन्याला त्यांना 2250 का होईना पण महिन्याला द्यावं अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद, खूप छान बोलले तुम्ही. शिक्षण संस्था ही संस्था जी आहे याच्यावर ही तुमच्या बाबांची संस्था आहे ना, याच्यावर तुमचं म्हणणं काय आहे? ही जी संस्था आहे ही माझ्या नावाने आहे. तुमचं नाव, तुमचं पूर्ण नाव? माझं पूर्ण नाव कल्याणी शैलेंद्र गणवीर आहे. आम्ही किनीमुख या गावी राहतो
तालुका साकोली, जिल्हा भंडारा. आम्ही खेडेगावात राहणारे व्यक्ती आहोत. आमचे पप्पाजी ही संस्था 2011 पासून चालू केल्या आहेत आणि या संस्थेमार्फत पप्पाजी चांगले चांगले कामं करत आहेत. सर्वांना फायदा होईल असं त्यांची इच्छा आहे. आणि बहुतेक स्त्रिया जे आहेत त्यांचे पती नसतील किंवा पत्नी मरण पावली असतील, त्यांच्यासाठी काही त्यांच्याशी करणं जमेल असे कामं करतात. नाव काय तुमचं? नाव शैलेंद्र गंडे. तुमच्या पप्पाबद्दल तुमचं म्हणणं काय आहे? तुला काय आणि भारत न्यूज 24मधून आज आम्ही इथं बहुउद्देशीय संस्थेमध्ये आलेले आहोत. या संस्थेमध्ये एका महिलेबद्दल विधवा महिलाची जे अडचणी आहेत, जी गरजा आहेत ते इथं बोलतात. तुमचं बोलणं, तुमचं नाव, तर ही कल्याणी बहुउद्देशीय संस्था, शिक्षण संस्था आहे. तर हे तुमचं म्हणणं काय आहे याच्याबद्दल? ही बहुउद्देशीय संस्था आहे, ही एक चांगली आहे. मुलांच्या भविष्यासाठी तर चांगलीच आहे. कारण की आपण कसं आपल्या पर्यायानुसार जसे घरचे कामं करून किती कमवतो, तरी पण आपण मुलांसाठी बचत नाही ठेवू शकत ना. जसं हे मिळत आहे तर ही मुलांसाठी जी रक्कम आपण ठेवू, समोरच्या दृष्टिकोनाने त्यांच्या शाळेच्या कामात येऊ शकते. आणि जर आपल्याकडे वेळेच्या अडचणीवर जसे नाही राहत पैसे, तर आपण त्यांना लावू. हे पैसे मुलांच्याच कामात आणू. मुलांचे पैसे जसे मुलांना पैसे भेटतात, तर आम्ही आपल्या घरी नाही लावतो. घरी खर्च करायचीच नाही, ते मुलांचे पैसे मुलांनाच लावायचे. आणि सरांचं म्हणणं पण म्हणजे छानच आहे. इथं कसं आपण विधवा स्त्री राहिली तर जसे आता आपल्याला कुठं बाहेर काम पडतं. आज जसं आहे मी एकटीच आहे घरी, मला जसं बाहेर कुठे जायचं राहिला आणि जर आपण वेळेवर नाही पोहोचू शकला आणि कुणाला सोडून मागितलं आपण, जसं आता कालचेच उदाहरण सांगते मी. सर इथंच आले होते आम्ही स्वागतच्या प्रॅक्टिससाठी, मला वेळ झाली. जसे सरांनी मला घरी सोडून दिला. आमच्याच साईडच्या बाया आहेत, त्यांच्या नजरा असं वेगळ्याच होत्या बघण्याच्या. जसं काही राहो अथवा नको राहो, पण तो बायाचा एक दृष्टिकोनच बनवून गेला आहे. हो बाय, खूप छान बोलले तुम्ही. तुमचं म्हणणं काय आहे म्हटलं संस्थेबद्दल? म्हणजे सरांनी जो हा प्रकल्प आणला तो फारच चांगला प्रकल्प आहे. तर याच्यामुळे कसं महिलांना थोडी आर्थिक मदत होते. आता मुलांचं शिक्षण पाणी असते, खूप पैसा लागतो नाही का. जसं एखादी आपला संसाराचा गाडा म्हणला म्हणजे 2 पैसे चालत नाही ना, आणि एक पैया गेल्यावर कसा थोडा प्रॉब्लेमच येते नाही का. तर सरांनी हा प्रकल्प चालू करून माझ्या महिलांना थोडं आर्थिक म्हणजे मदत म्हणून नाही का, म्हणजे त्यांच्या मुलांना शिक्षणामध्ये वगैरे गणवीर सरांनी फार चांगला प्रकल्प आहे सरांचा. आणि सर फार चांगली मदत करत आहेत महिलांना घेऊन नाही का. भविष्यातही त्यांना असं वाटतं की महिलांना स्वयंरोजगार मिळावा नाही का, चांगला उन्नत व्हावा त्या नाही का, आपल्या पायावर उभे व्हावा. म्हणजे कोणाला काही मागायची काही गरज नाही पडत, स्वतःच भरणपोषण करू शकतात त्या परिपूर्ण नाही का. आणि मुलांचं शिक्षण पाणी वगैरे पण चांगले करू शकतात. तर सरांना खूप थँक्यू म्हणायलाच पाहिजे की छान अशी योजना सरांनी आणली म्हणून नाही का. ठीक आहे सर. गणवीर सर, सर तुम्ही सर पुष्कळ झाला. आपण आलेलो आहोत कल्याणी बहुउद्देशीय शिक्षण संस्था इथं तुमच्याकडे आलेलो आहोत. तर आज सर आपले गंभीर सर आहेत, त्यांनी आपल्या संस्थेबद्दल खूप काही सांगितलेलं आहे. महिलांसाठी खूप काही सांगितलेलं, खूप चांगल्या योजने आहे. तर आपण आपलं सरांची मोठी पाहायचं आहे लाईव्ह सरांचं ऑफिस कल्याणी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेच्या वतीने आपल्या चॅनलचं स्वागत आहे.
एकदा पूर्ण कवर करा आणि तर एक हे एवढं आहे की आपण डोळे दिसले पाहिजे. झालं. आपण इथं आलेलो आहोत सरांच्या ऑफिस म्हणजे बहुउद्देशीय शिक्षण संस्थांमध्ये आलेलो आहोत. तर सर ही जी योजना आहे, ही जी संस्था आहे, हे येणाऱ्या महिलांसाठी तुम्ही काय बोलणार आहात? सर आपल्या चॅनलचं कल्याणी बहुउद्देशीय शिक्षण संस्था आभारी आहे, धन्यवाद मानते. ते चॅनलचं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या संस्थेची जी वाटचाल आहे आणि संस्था या जिल्ह्यातील भंडारा जिल्ह्यातील महिलांसाठीच नाही तर वेगवेगळ्या स्तरातील लोकांसाठी, जनतेसाठी हे आमच्या संस्थेचा नेहमीचाच प्रयत्न आहे. आणि तुमचा जो प्रश्न होता की तुमची संस्था महिलांसाठी काय प्लॅनिंग आहे, महिलांसाठी काय आजच्या घडीला, आजच्या वातावरणामध्ये महिलांसाठी तुमची संस्था काय करत आहे, तर आमची संस्था या जिल्ह्यामध्ये महिलांसाठी आणि या जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचा महिलांसाठी एक स्वयंरोजगार नाही आणि त्या स्वयंरोजगार नसल्यामुळे महिलांना ऊसतोडीच्या कामाला, धान कापणीच्या म्हणजे तांदूळ आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये जास्त पीक घेतला जातो, तर त्या धान कापणीच्या कामाला, रोवण्याच्या कामाला आणि शेतीच्या वेगवेगळ्या कामाला त्या महिलेला नेहमी जावं लागते. आणि त्यामुळे आम्ही एक संस्थेने विचार केलेला आहे, संस्थेने एक मनामध्ये कल्पना केली आहे की येत्या काळामध्ये त्या महिलांसाठी स्वयंरोजगार कसा उपलब्ध होईल. आणि आमच्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने भंडारा जिल्हा हा तांदळाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, तर गोंदिया जिल्हा जो आहे तो गोंदिया जिल्हा एक मोहफुलाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. आणि या जिल्ह्यामध्ये याचं उत्पादन आहे त्या नावाने, तांदळाच्या नावाने या भंडारा जिल्ह्याची ओळख आहे. गोंदिया जिल्ह्याची मोहफूल म्हणून त्या जिल्ह्याची ओळख आहे. परंतु या दोनही उत्पादनावर कोणत्याही प्रकारची प्रक्रिया नाही, कोणत्याही प्रकारचा उद्योग नाही. तर माझा एक संकल्प आहे की या आपल्या भंडारा जिल्ह्यामध्ये भाताचा जिल्हा म्हणून जसं ओळख आहे तसंच या भातावर काहीतरी प्रक्रिया करायची, भातापासून काहीतरी पदार्थ तयार करायचे आणि ते देशामध्ये, राज्यामध्ये त्याचा पुरवठा झाला पाहिजे. तर त्या खऱ्या अर्थाने या भंडारा जिल्ह्याची तांदळाची ओळख म्हणून ओळखला जातो, जिल्हा ओळखला जातो. तर या तांदळापासून अनेक पदार्थ तयार होऊ शकतात आणि ते पदार्थ तयार करण्याची प्रक्रिया आपण या जिल्ह्यामध्ये राबवली तर खरंच आपला जिल्हा पुन्हा भाताचा जिल्हा म्हणूनच नाही तर वेगवेगळ्या पदार्थांचं उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जाईल. दुसऱ्या बाजूला लागूनच आमचा गोंदिया जिल्हा आहे. त्या गोंदिया जिल्ह्यामध्ये मोहफूल खूप साठा आहे. म्हणजे गोंदिया जिल्ह्यामध्ये जो जिल्हा आहे पुष्कळचा भाग हा जंगलाने व्यापलेला आहे आणि त्या जंगलामध्ये मोहाचे झाड आहेत आणि त्या मोहाच्या झाडांपासून जे मोहफूल निघतात त्या मोहफुलापासून सुद्धा आपल्याला एक आयुर्वेदिक पदार्थ, प्रोडक्ट्स आपल्याला बनवता येऊ शकतात. आज ज्या मोहापासून एक काय म्हणतो आपण बिस्किट किंवा चॉकलेट किंवा इतर लड्डूसारखे अजून पदार्थ आपल्याला त्या मोहफुलापासून बनवता येईल. त्या मोहफुलापासून काही वेगळे टॉनिकसुद्धा आज तयार होत आहेत आणि तेच समजा सर्व पदार्थ चॉकलेट असतील, बिस्किट असतील, लड्डू असतील किंवा शरीराला पोषक असणाऱ्या मोहापासून ते बनणारे पदार्थ असतील आपल्या जिल्ह्यामध्ये समजा तयार झाले आणि त्या सर्व प्रक्रिया आपल्या जिल्ह्यामध्ये झाल्या तर पुन्हा भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याचं नाव होईल. आणि आपल्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये जे महिलांसाठी गृहउद्योग नाही आहे तो गृहउद्योग ह्या महिलांना मिळेल आणि त्यांना खऱ्या अर्थाने त्यांच्या पायावर उभं होता येईल आणि त्यांच्या जो परिवार आहे, कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये असणारी मुलं आहेत, मुली आहेत, त्यांना उच्च दर्जाचं शिक्षण देता येईल, उच्च आरोग्य देता येईल आणि सर्व त्यांना त्यांच्या पद्धतीने दुसऱ्या मोठ्या कुटुंबातले जे लोक, मुलं मुली ज्या व्यवस्थित शिकतात, राहतात, जगतात अशा प्रकारचे यांना पण जगण्याची एक वाटचाल मिळेल. ह्या उद्देशाने मी
पुन्हा या आपल्या भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये काहीतरी वेगळ्या प्रकारचे प्रकल्प आणण्याचा आणि महिलांना उद्योग देण्याचा निकष संस्थेने पुढे ठेवलेला आहे. धन्यवाद सर, खूप छान बोलले तुम्ही महिलांबद्दल. येणाऱ्या महिलांसाठी खूप चांगलं वाक्य आहे, चांगलं आहे आणि हर एक महिला आपल्या पायावर उभं व्हावं ही तुमची इच्छा आहे. तर हे तुमचं संस्था खूप छान आहे. तर आपण एक ही संस्था आहे, त्या संस्थेमध्ये तुमचं पद काय आहे? कल्याणी बहुउद्देशीय शिक्षण संस्थेमध्ये माझं कॉम्प्युटर ऑपरेटर म्हणून पद आहे. यामध्ये मला कम्प्युटर